सध्याची एक महत्वाची अशी बातमी आहे, की आत्ताचं जे हिवाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला मनरेगा सुद्धा आपण म्हणतो, ती योजना बंद करायचं आणि त्या ठिकाणी दुसरी काहीशी एकदम अ, तथ्यहीन किंवा काही उपयोग नसलेली योजना अ, राबवायची असा एक प्लॅन चालू आहे आणि हे खूप घातक आहे. मनरेगा योजना तुम्हाला माहित असेल 2005 साली मनमोहन सिंग सरकारनं सुरू केली होती. 100 दिवसाचा रोजगार म्हणजे मागेल त्याला काम असा त्या योजनेचा उद्देश होता. आणि याचं जे फंडिंग असायचं या योजनेला मिळेल ते 90% किंवा काही वेळेला तर 100% हे केंद्र सरकारमार्फत दिलं जायचं. म्हणजे राज्यांना त्याचा कोणताही भार नव्हता. आत्ता सुद्धा तुम्ही पाहिला तर सर्व ज्या जीएसटीमुळे असेल किंवा इतर केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे असेल, सध्या राज्यांच्याकडे कोणताही जास्त पैसा राहत नाही. म्हणजे राज्य ही केंद्र सरकारच्या उपकारावरच किंवा त्यांच्या फंडिंगच्या भरोश्यावरच काम करतात किंवा ती अक्षरशः गलित गात्र झालेली आहेत. म्हणजे केंद्र सरकारकडून फंड आला तरच तुम्ही विकास कामं करू शकता आणि ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नसेल तिथं फंड दिला जात नाही किंवा टॅक्स वेळेवर दिला जात नाही, हे आपण सगळ्यांना माहित आहे. अशा असताना सुद्धा आता नवीन नियमानुसार पूर्वी जे 90% केंद्र सरकार ह्या योजनेचा जो भार उचलायचा, तिथं आता 60% केंद्र आणि 40% राज्य, म्हणजे 40%चा जो भार आहे तो राज्यांच्या वरती टाकला जातोय. आणि हेच यामधला अन्यायकारक गोष्ट आहे. आणि ज्या राज्यामध्ये त्या पक्षाचं सरकार जर असेल केंद्रामधलं, तरच त्यांना फंडिंग जास्त दिलं जाणार. हे एक यामध्ये चिंताजनक अशी गोष्ट आहे. आणि जेव्हा शेतकऱ्यांचा जो शेतीचा हंगाम असेल, म्हणजे जसं की पावसाळ्यामध्ये आपण मान्सून येतो, तर त्यावेळी ही योजना पूर्णपणे बंद असेल. आणि या योजनेचे भरपूर असे ड्रॉबॅक असे आहेत, की फंड जर नसेल त्यावेळी उपलब्ध आणि तर ही योजना लागू होणार नाही. म्हणजे मागेल त्याला काम हा जो एक हक्क आपल्याला मिळायचा किंवा ग्रामीण भागातील रोजगारांना एक संधी मिळायची, कामगार वर्गांना, कष्टकरी जनतेला, ती या योजनेतून कायमस्वरूपी हरवली जाईल ही आपण पाहू शकतोय. तुम्ही जर पाहिला तर महाराष्ट्राकडून जो केंद्राला टॅक्स जातोय त्या बदल्यात महाराष्ट्राला किती मिळतं? जर महाराष्ट्राने 100 रुपये पाठवले केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून म्हणू आपण, तर महाराष्ट्राला 5 किंवा 6 रुपयेच मिळतात लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि बिहार किंवा उत्तर प्रदेश सारख्या बिमारू राज्यांना 100 रुपये जर त्यांनी पाठवले तर ते 200-250 या रुपयामध्ये टॅक्स हस्तांतरण होतं. म्हणजे इतका भेदभाव चालू चालू आहे. आणि असं असताना सुद्धा राज्यांना अजून कसं मोडकळीत काढायचं ही एक पद्धतशीरपणे योजना या भांडवलशाही केंद्र सरकारनं सध्या राबवलेली आहे. आणि दुसरं असं याच्यामध्ये काय होतं, की अ, अ, वित्त गरिबी संपवण्याचं नाहीये. आपलं गरिबी संपवण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना आली होती. तर याने आता गरीबच संपवत चाललेले आहेत या योजनेतून. या नवीन योजनेतून नवीन काहीतरी असं काहीतरी त्यांनी नाव दिलेलं आहे, पूज्य बापूजी योजना वगैरे. तर हा एक घातक ट्रेंड आहे आणि याचा कडाडून विरोध सध्या झाला पाहिजे. कारण ही योजना जर केली तर मनरेगा ही खूप चांगली योजना होती. ती संपवण्याचा जो विडा या सरकारनं उचललाय तो खूप याचे घातक आहे. याचे खूप ड्रॉबॅक्स आहेत. तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करू शकता. तुमच्या तुमच्या जे कमेंट्स असतील ते तुम्ही नक्की यामध्ये आम्हाला पाठवा. तुमचे विचार कळवा. थँक यू.